वाटतंय, हिला बरं वाटत नाहीये, तरी पण लिपस्टिक लावून का बसलीये. तसं तर मी हेअर ड्रायर खूप जास्त वापरतच नाही, पण स्पेशली हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये ना कधी कधी याची खूप जास्त गरज पडून जाते. इतकं मॉइश्चर आहे, सतत पाऊस पडतोय आणि मला तसेच ओले केस ठेवायचे नव्हते. आणि हे जे ड्रायर आहे मागच्या 4-5 वर्षापासून मी वापरते, अजूनही चांगल्या कंडिशनमध्ये आहे. स्पेशली यामध्ये जे मोड्स आहेत ना, सगळ्यात आधी तर कूल मोड आहे, म्हणजे थंड हवा फेकते. त्यानंतर एक जेंटल मोड आहे आणि तिसऱ्या नंबरचा स्ट्रॉंग मोड आहे, ती गरम हवा फेकते. पण तिथपर्यंत जायची गरजच पडत नाही. थोडं कूल किंवा जेंटल मोडवर वापरलं ना तरी सुद्धा केस सुकतात आणि खूप असे ड्राय करायचे सुद्धा नसतात. मस्त केस पण विंचरून घेतले ओले असतानाच आणि त्यानंतर सिरम लावून घेतलं अँड दॅट्स इट. हे माझं केस धुतल्यानंतरचं हेअर केअर रुटीन. हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. आत्ता ना मी खूप मस्त असा एक मोटिवेशनल व्हिडिओ बघितला आणि म्हटलं त्यातल्या 2 लाईन तरी तुमच्याशी शेअर करते. बघा, आपण ना सगळेच परफेक्शन मागे खूप धावायला लागलो आहे. म्हणजे आपल्या स्वतःच्या बाबतीत असू देत, आपल्या घराच्या बाबतीत, आपल्या रिलेशन बाबतीत आपल्याला सगळं परफेक्ट हवं असतं. पण खरं सांगू तर परफेक्ट होण्याची अजिबात गरज नाही आहे. फक्त आपल्याला याकडे लक्ष द्यायचं आहे की आपण कालच्यापेक्षा आज काय बेटर करू शकतो या सगळ्या गोष्टींमध्ये, आपल्या रिलेशनमध्ये, आपल्या स्वतःमध्ये आणि आपल्या घरासाठी. बस एवढी गोष्ट आहे. बाकी परफेक्ट होण्याची अजिबात गरज नाही आहे, ज्यासाठी आपण सगळेच जण अगदी मागे धावत असतो परफेक्शन होण्याच्या. पण असो, छान वाटला मला तो व्हिडिओ. झालंच तर पुढे सुद्धा मी याबद्दल आणखी थोडंसं शेअर करेल. बरंचसं शेअर करण्यासारखं आहे, पण करेल मी आणखी थोडंसं. आता ना आज मी नाश्ता खूप जास्त उशिरा करते. अश्विन ऑफिसला गेले, तर सकाळी फक्त भाजी चपाती म्हणजे टिफिनसाठी पण आणि एक्स्ट्रा पण मी बनवून ठेवला. पण आज ना माझा जरा वेगळा मूड आहे, कारण नाश्त्यामध्ये मी थोडंसं आज जास्त घेतलेला आहे. तर मी असा विचार करते की आज नाश्ता पोट भरून करायचा. 11 वाजले आहेत मला आज नाश्ता करण्यासाठी. आणि त्यानंतर जर मला भूक लागलीच, मग ते 2 वाजता असू देत, 3 वाजता असू देत, तर मग एखादी चपाती आणि भाजी खायला. आणि भाजी ना मी आज कारल्याची भाजी बनवली आहे. काय माहिती का, बऱ्याच जणांना कारल्याची भाजी आवडत नसेल, पण मला खूप म्हणजे खूप जास्त कारल्याची भाजी आवडते. त्यात मी थोडासा गूळ टाकत असते, त्यामुळे तेवढी ती कडू होत नाही. पण कारल्याची भाजी आज केलेली ती मी उद्यापर्यंत पण खाऊ शकते, कारण अश्विनलाही तेवढी आवडत नाही आणि रियांश तर खातच नाही. सो आता माहिती नाही मला भाजी चपाती मी खाणार आहे की नाही, कारण हे माझं फर्स्ट ट्रायल आहे असा पोट भरून नाश्ता करायचा आणि मग जेवायचं की नाही ते भूक लागल्यानंतरचं माझं डिसिजन आहे. बाकी आत्ता नाश्त्यामध्ये मी काय घेतलं हे तुम्हाला दाखवते. सगळ्यात आधी तर प्रोटीन म्हणजे 2 बॉइल्ड एग, त्यातला येलो पार्ट मी काढून टाकला आहे. त्यानंतर भिजत घातलेले काही ड्राय फ्रूट्स आणि सोबतच ना ही जी मुसली आहे ती घेतली आहे. सध्या नवीनच याची सुरुवात केली आहे, ती सोया मिल्क सोबत आम्ही घेतो आणि छान आहे टेस्टी. सोया मिल्क पण अनस्वीटेंड आहे आणि जी ही मुसली आहे ती पण खूप अशी गोड नाही आहे. त्यामध्ये ड्राय फ्रूट्स आणि प्रोटीन बार कसा असतो तशा टाईपची आहे ही. आणि सोबतच मी चिया सीड्स सुद्धा घेणार आहे. सो असा माझा आजचा ब्रेकफास्ट. बरं, एक जेन्युइन प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. तुमची जर मुलं 10 वर्षाच्या वर असतील तर तुम्ही मला याचं उत्तर देऊ शकता. रियांश 11 वर्षाचा आहे आणि आत्ता आम्हाला असं वाटतं की त्यांनी एकट्याने झोपलं पाहिजे, पण त्याची इतकी रडरड चालू असते या गोष्टीसाठी तो एकटा झोपायला तयारच नसतो. तर आता उन्हाळ्यात AC चालू होता, त्यामुळे तो 3-4 महिने आमच्याच जवळ झोपला. आणि आमचा बेड खूप काही असा मोठा नाही आहे, पण ACमुळे आम्ही ते ॲडजस्ट करून घेतलं. पण आता परवाच्या दिवशी जेव्हा त्याला आम्ही एकट्याला झोपायला लावलं, तेव्हा माझी कंडिशन अशी होती, मला रात्रभर व्यवस्थित झोपच आली नाही, कारण मलाही बहुतेक सवय झाली होती, तो नेहमी बाजूला असायचा. आणि कालच्या दिवशी परत तो आमच्याजवळ रड करून झोपलाच आणि तेव्हाही मला व्यवस्थित झोप आली नाही, कारण इतकी जास्त धक्काबुक्की, अक्षरशः मी खाली पडणार होते. आणि अश्विनचंही तसंच होतं. म्हणजे 2 बेड आहे, आपण रियांशसाठी हे स्पेशली बनवलेलं आहे, त्यामुळे आम्हाला असं वाटतं की तिघांनीही छान मोकळं नीटनेटकं झोपावं. पण रियांशला ही सवयच लागत नाहीये. आणि माझ्या बाबतीतही असं होतं की जेव्हा तो तिकडे झोपतो तेव्हा मला व्यवस्थित झोप आली नाही. मला असं वाटतंय की तो तिकडे झोपतोय, एकटा झोपतोय, त्याला कशी झोप लागेल, कारण माझ्या डोक्यात हे सगळे प्रश्न असतात, कारण मी स्वतः अजून पण एकटी झोपायला घाबरते. आणि जेव्हा तो जवळ झोपतो तेव्हा असं वाटतं की आता मोठा झालाय, तिघांना झोप येत नाहीये. आणि मुलं कशी झोपतात तुम्हाला माहितीच आहे, ते तर सांगायची काही गोष्टच नाही आहे. इतकी धक्काबुक्की आणि इतके हातवारे चालू असतात, रात्रीची कधी कधी बडबड चालू असते. सो काय करावं, मी इतकी जास्त कन्फ्यूज आहे. म्हणजे इकडे आड
इकडे विहीर. हे केलं तरी चांगलं वाटत नाही आहे, ते झालं तरी चांगलं वाटत नाही आहे. सो प्लीज तुमची मुलं जर असतील तर तुम्ही त्यांना सेपरेट झोपवता का? किंवा ॲटलिस्ट बेड मोठा असेल तर आपण ती ॲडजस्टमेंट करून पण घेतो. पण बेड पण मोठा नाही आहे आणि रियांशचं असं आहे की त्याला दोघंही जण लागतात, म्हणजे मम्मी आणि पप्पा दोघंही पाहिजेत. सो काय करायचं ना, म्हणजे सध्या तरी मी कन्फ्यूज आहे. आता त्याला एकटं झोपवणार आहे, पण तो लगेच 2-3 दिवस झाले की मग परत सेम त्याचं तेच रडगाणं चालू असतं. सो प्लीज मला उत्तर द्यायचं, जर तुमच्याकडे असेल काही सोल्युशन किंवा तुम्ही काही करत असाल तर. आता म्हणूनच मी रियांशचा बेड पण व्यवस्थित आवरून ठेवला आणि आत्ता काही पाउचेस आहे, त्यामध्ये सामान होतं ते मला काढून ठेवायचं होतं, जे की अश्विन जर्मनीला घेऊन गेले होते. सगळं सेग्रिगेट करून घेऊन गेले होते आणि आत्ता तेच मला सगळं काढून ठेवायचं आहे. बरं, आणखी एक गोष्ट महत्त्वाची, जेव्हाही आपण गावाला जातो किंवा फिरण्यासाठी असं 4-5 दिवसांचा जरी टूर असला ना, तरी मुलांची आपल्यासाठीचे असे मेडिसिन आपण घेऊन जात असतो. पण आणखी एक गोष्ट जी की न चुकता आपल्याला घेऊन जायची आहे ती म्हणजे बँडेज. यावेळी जेव्हा जर्मनीला अश्विन गेले त्यानंतर लगेचच त्यांचा ना पायाला क्रॅम्प आला आणि चालणंही मुश्किल झालं होतं. त्यामुळे तिथे जाऊन त्यांना ते बँडेज ऑर्डर करावं लागलं. म्हणजे आपल्याकडे जे 300-400 रुपयात मिळतं ते तिथे 1500-1600 रुपयामध्ये मिळालं. पण काही ऑप्शन नव्हता. सो हा एक लेसन होता की कुठेही गेल्यानंतर क्रॅम्प येणं किंवा आजारी पडणं असं आपल्याला वाटतं, पण बँडेज सहसा आपण घेऊन जात नाही. सो हे एक बँडेज चांगल्या क्वालिटीचं आहे. पण तरीसुद्धा जर घरी असलेलं घेऊन गेले असते तर मग पहिलेचे 2 दिवसही व्यवस्थित चालता आलं असतं आणि तेवढं खर्च पण झाला नसता. पण इट्स ओके, हा एक लेसन होता. यापुढे शॉर्ट टूर असू देत, लाँग टूर असू देत, आपल्याकडे बँडेज पण असायला पाहिजे. सो ही एक छोटीशी गोष्ट मला तुमच्याशी शेअर करायची होती, कारण बरेचदा आपण मेडिसिन तर घेऊन जातो पण ही एक गोष्ट विसरतो. कपड्यांच्या घड्या करून घेते. ॲक्च्युली ही पण बेडशीट मला चेंज करायचीच होती, पण जेव्हाही मी ही बेडशीट चेंज करते ना, तेव्हा बेड बॅग, पेंटिंग्स, लाईट, साईड टेबल सगळं क्लीन करायचं असतं. म्हटलं जाऊ दे, आत्ता नाही, 1-2 दिवसांनी तशीही चेंज करावीच लागणार आहे. सो चेंज करताना हे सगळं काही क्लीन पण होतं आणि हेच माझं एका वेळेचं काम असतं. फक्त बेडशीटच चेंज करत नाही तर सगळं क्लीनसुद्धा करून घेत असते. आज सकाळपासूनचा पाऊस चालू आहे. थोड्या वेळात मला रियांशला आणायला जावं लागेल. फक्त खूप जोरजोरात पाऊस नसला पाहिजे, कारण एकतर गर्दी पण खूप जास्त होऊन जाते आणि तो रेनकोट ते रियांशला घेऊन येणं, बॅग इतकं कठीण होऊन जातं ना जवळ असलं तरीसुद्धा. आता बघा, मी म्हटलं होतं मगाशी की माझं जेवायचं आहे की नाही, मी नंतर डिसाईड करेल. 2:15 वाजले आहेत आणि आत्ता मला लागली आहे भूक. ॲक्च्युली माहिती नाही, बाहेर असल्यानंतर आपली ही वेळ निघून जाते अशीच, जर पोट भरून नाश्ता केला असेल तर. पण घरी असल्यानंतर ना 1:30 वाजतात, 2 वाजतात, म्हणजे तो काटा सरकतो आणि असं आपल्याला वाटतं की काहीतरी मिसिंग आहे, आपल्या जेवणाची वेळ झालेली आहे. म्हणून पण कदाचित मला जेवावंसं वाटतंय. तर मी ताट वाढून घेतलं, एक चपाती आणि भाजी जेवून घेते. पोटाला काही मारत नाही खूप अशी, कारण खूप पण असा हेवी नाश्ता नव्हता. तर जेवून घेते, टी व्ही बघते, एक मस्त सिरीज बघणं चालू आहे. आणि आपण बायका इतक्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करतो ना. आता अश्विन आणि मी दोघंही जण आम्ही एक सेम सिरीज बघतोय, पण तरीही आपल्याला असं वाटतं की आत्ता जर मी तो पुढचा भाग बघितला तर मग तो अश्विनचा मिस होऊन जाईल, नाहीतर मग ते रिपीट बघतील किंवा मग पुढचं त्यांचं चालू होऊन जाईल. सो तो बघायचा की नाही बघायचा, सिरीजबद्दल किंवा कुठल्याही एखाद्या शोबद्दल असा मी तरी विचार करते. मग मी तो नाही बघत, दुसरंच काहीतरी बघून घेते. असं होतं माझ्या बाबतीत. तुमच्या बाबतीत असं होतं का? म्हणजे इतक्या छोट्या गोष्टींचा सुद्धा आपण विचार करतो कधी कधी. तर बघते, आता टी व्ही बघत बघत छान जेवून घेते आणि त्यानंतर मग रियांशला आणायला जाईल. थोडा आराम केल्यानंतर लगेचच मी आता स्टीम घेते, पण मला सर्दी झालेली नाही आहे किंवा मी कुठलं स्किन केअर पण करत नाही आहे. याचं कारण काय आहे पुढे सांगतेच. शेवटी ज्याची भीती होती ना तेच झालं. माझं एक साईडचं पूर्ण डोकं दुखतंय, म्हणूनच मी वाफ घेतली, चहा घेतला आणि या मसाजरनी आता मसाज करते. याने काही होत नाही, थोड्या वेळ आराम पडतो. पण आत्ता मी गोळी घेणार नाही आहे. रात्री जर माझं डोकं दुखलं तर रात्री मला गोळीशिवाय काही ऑप्शन नसतं, कारण माझी रात्र खूप खराब जाते, मग झोप होत नाही. तर बघूया रात्रीचं रात्री. तर आता मसाज करून घेते. आणि हे जे मायग्रेनचं पेन आहे ना, कधी कधी अनबिअरेबल असतं, काही करायची इच्छा होत नाही. आणि हे फक्त ज्यांना मायग्रेन आहे तेच समजू शकतात. बाकीच्यांचं कसं डोकं दुखलं की तसंही बसून जातं, कधी झोपून, कधी चहा घेऊन, कधी काही करून. खूप वेगवेगळे ऑप्शन असतात, पण माझ्याकडे काहीच ऑप्शन नाही. आता रियांश येईल थोड्या वेळात आणि तुम्ही म्हणाल की हिचं डोकं दुखतं आहे, हिला बरं वाटत नाही आहे, तरी पण ही लिपस्टिक लावून का बसली आहे. तर आदत से मजबूर शेवटी. म्हणजे मला आता माझी एक लिपस्टिकची शेड रिसीव झाली
जी मला हवी होती, ज्याबद्दल मी खूप दिवसापासून तुम्हाला पण सांगितलं की मला एक असा शेड हवा आहे, तर तो शेड मला मिळाला होता, तो मी ऑर्डर केला. आणि आत्ता 2 लिपस्टिक मी मिक्स करून लावलेला आहे. परफेक्ट तो शेड नाही आहे, पण सिंगल लिपस्टिक लावल्यानंतर परफेक्ट तो शेड आहे, तो पण मी तुम्हाला दाखवेलच. आता हे 2 मिक्स करून लावलेत, ते पण खूप छान दिसत आहेत. अगदी लाईट लावलाय मी, खूप असा डार्क लावलेला नाही आहे. म्हटलं लावून बघते कसा दिसतं तर. आणि असे एक्सपेरिमेंट करून बघायचे. जर तुमच्याकडे 2-3 लिपस्टिक असेल ना, तर आउटर लाईन वेगळ्या डार्क लिपस्टिकनी करायची. त्यानंतर आतमध्ये फील असतं ते थोडं लाईट लिपस्टिकनी करायची. असे ना कॉम्बिनेशन केल्याने पण काहीतरी वेगळा शेड आपल्याजवळ जो नसतो ना, तो पण तयार होतो. तर दाखवते नंतर तुम्हाला जेव्हा मी जरा बरं वाटेल. आता मलाच नाही माहिती मी की पुढे व्हिडिओ कंटिन्यू करणार आहे की नाही करणार आहे. केलाच तर होईलच तुमच्याशी शेअर. आता रियांश आला की तो बघा काहीतरी खायला मागेल, तर त्याला मस्तपैकी काहीतरी करून देते आणि त्यानंतर मग संध्याकाळचं स्वयंपाक वगैरे हेच असणार आहे. आय होप माझं डोकं जरा बरं वाटेल, जरा कमी होईल. पुढचा व्हिडिओ शूट करणार की नाही असं म्हणणारी मी छान नट्टापट्टा करून तुमच्यासमोर आली आहे. आणि आता मी तुम्हाला मेकअपच दाखवते, कारण एक शॉर्ट व्हिडिओ मला करायचा होता, त्यासाठी मी छान असा मेकअप केला. मस्त अशी यावेळी हेअरस्टाईल नाही आहे, पण जस्ट मागे पिनअप केलं ना, ते पण छान वाटतंय आणि केसांना जरा व्हॉल्यूम आल्यासारखा वाटतोय. अदरवाईज मी नेहमी केस बांधतच असते, कारण मला काही समजत नाही केसांचं काय करायचं. पण हे पण छान दिसतंय, त्यात मेकअप पण मस्त झाला होता. एकदम ग्लोई चेहरा दिसतोय आणि सुंदर असा मेकअप झालाय. मी शॉर्ट व्हिडिओमध्ये लवकरच तुमच्याशी शेअर करणार आहे, कारण याचा शूट मी करून ठेवलेला आहे. आता कशासाठी एवढा नट्टापट्टा केला ते पण सांगते. आणि काहीच बोलायला मिळत नाही आहे, कारण रियांश आल्यानंतर तो टी व्ही बघतोय आणि जेव्हा त्याला विचारलं होतं की काही बनवून देऊ का, तर नाही म्हटलं. आणि बघा आता डब्बा घेऊन बसलाय अक्षरशः शेवचा, जी लाँग सेव असते ना, इंदोरी लाँग सेव. काय माहिती या दोघांना त्यात काय आवडतं, मला तेवढं समजत नाही. पण अख्खे डब्बेच्या डब्बे खाली होतात आमच्या घरी. तर बघा मला ना 2 वन पीस होते, शॉर्ट वन पीस, त्याचं शूट करून घ्यायचं होतं. तर ते मी करून घेतलं आणि त्याचसोबत मेकअप पण केला. इतका सुंदर आहे याचा कलर. सोबतच पॅटर्न पण जरा वेगळा आहे. एका साईडला स्लीव्ज आहे आणि एका साईडला स्लीवलेस आहे आणि खाली पण जरा वेगळं पॅटर्न आहे. सगळ्यात पहिलं तर मला कलर आवडला. असाच ना मला एक छान असा ड्रेस घ्यायचा आहे, म्हणजे कुर्ता पैजामा असं सगळं सेम या कलरचं पण पाहिजे तसं मिळत नाही आहे. ह्याची क्वालिटी पण मस्त आहे. आणखी एक ड्रेस हा ॲक्च्युली माझ्यासाठी ना मला थोडासा गर्लिश लुकवाला वाटला, कारण जे थोडे यंग आहेत किंवा कॉलेज गोईंग गर्ल्स असतील ना, त्यांना हा खूप छान दिसेल. काय माहिती का मला हा आवडला, पण असं वाटलं घातल्यानंतर की हा खूप गर्लिश लुक देतोय. तर मी साईडला दाखवते मी घातल्यानंतर तो कसा दिसतोय. पण खूप छान होता आणि याचं डेनिम इतकं छान मटेरियल आहे, इतक्या कमी पैशात मला मिळाला. आता मला प्राईस आठवत नाही आहे, पण मी साईडला किंवा टॅग करेल ना, कारण फ्लिपकार्टवरूनच घेतले आहे, तर तुम्हाला तिथे प्राईस मिळेल. इतक्या कमी प्राईजमध्ये इतकं प्रीमियम क्वालिटी दिसते ना, म्हणजे प्रीमियम ड्रेस दिसतो. तर तुम्हाला असं 15-16 वर्षाची मुलगी असेल किंवा तुम्ही कॉलेज गोईंग असाल, 30sमध्ये असाल, तर हा जो डेनिमवाला आहे स्पेशली, तो तुम्ही घेऊ शकता. बाकी पर्पलवाला तर ऑलवेज बेस्ट आहे. मी टॅग केलेले आहेत. रात्रीच्या जेवणासाठी मला खूप तामझाम असा करायचा नव्हता. साधं पण सगळ्यांना आवडणारं असं बनवायचं होतं. थालीपीठ जसं आपण बनवतो ना, तशा टाईपमध्ये आम्ही धपाटे म्हणतो याला. म्हणजे गव्हाचं पीठ, बेसन, सत्तू हे मी मिक्स केलं. त्यात कांदा, कोथिंबीर, हळद, जिरा, तीळ हे सगळं मिक्स केलं. तेल आणि थोडं मीठ टाकलं आणि छान अशी कणिक मळून घेतली. आणि जसं आपण थालीपीठ कसं कापडावर किंवा असं थापून करतो, तर हे लाटून करायचं असतं. आणि त्याचसोबत शेंगदाण्याची चटणी किंवा मग असा खरडा असतो, तर तो मी बनवून घेणार आहे. सगळेजण आवडीने खातात. शेवटी कधी-कधी असं होतं, की पोट भरतं पण मन भरत नाही. तर मला माहिती नाही हे सगळीकडेच बनतं का, पण विदर्भात तरी बनतं. आम्ही याला धपाटे म्हणतो. तर हे अशा टाईपचे दिसतात. थोडे खरपूस असे भाजून घेतले ना, की आणखी छान लागतात. नक्की ट्राय करून बघा, जर तुम्ही याआधी कधी खाल्ले नसतील तर. सुरुवातीला परफेक्शन बाबतीत मी 2 लाईनी बोलले होते, त्याबद्दल आणखी थोडंसं बोलायची इच्छा आहे. म्हणजे आपल्याला परफेक्ट व्हायचं नाही आहे, तर आपल्याला बेटर व्हायचं आहे, हे मला थोडक्यात सांगायचं आहे. कारण आपण आजकाल खूप परफेक्शनच्या मागे धावतो. म्हणजे आपलं घर तिच्यासारखं दिसलं पाहिजे, आपला नवरा तिच्या नवऱ्यासारखा का नाही आहे, आपण तिच्यासारखं परफेक्ट का नाही आहे. म्हणजे आपण ना म्हणजे इतक्या आपल्या स्वतःकडून पण अपेक्षा ठेवतो,
की काही अंत नसतो आता. पण खरंच विचार करा, आपल्याला जे दुसऱ्यांच्या बाबतीत दिसतं, सोशल मीडियावर दिसतं, ते ॲक्च्युली बाहेरून दिसतं, पण आतून ते पूर्ण सत्य नसतं. प्रत्येक घरात काही ना काही अडचणी असतात, प्रत्येक नात्यात मतभेद असतात आणि प्रत्येक माणूस हा अपूर्णच असतो. फक्त त्याचा सुंदर भाग आपल्याला तेवढा दिसतो. आणि म्हणूनच दुसऱ्यांसारखं परफेक्ट होण्यापेक्षा आपण कालच्यापेक्षा आज काय बेटर करू शकतो याचा विचार करा. काही चुका झाल्या असतील तर त्या पुन्हा होऊ द्यायच्या नाही. आपल्या घरासाठी आपण काय बेटर करू शकतो, आपल्या नात्यासाठी आणि मेन आपल्या स्वतःसाठी आपण काय चांगलं पाऊल टाकू शकतो याकडे लक्ष द्या. घर म्हणजे ना फक्त महागडं डेकोरेशन नसतं किंवा सुंदर नातं म्हणजे कधीच भांडण न होणं असंही नसतं. आणि असंही नाही आहे की चांगला माणूस आहे म्हणजे काही तो चूकच करत नसेल. या सगळ्यांना खरं सांगायचं तर परफेक्शन हा एक भ्रम आहे. म्हणूनच स्वतःवर अपेक्षांचं ओझं ठेवू नका, तुलना कमी करा, कृतज्ञता वाढवा आणि रोज फक्त 1% जरी स्वतःला बेटर बनवलं ना, तरी पण काही महिन्यांनी तुम्ही स्वतःमध्ये खूप मोठा बदल पाहाल. आणि नेहमी लक्षात ठेवा, जीवनात परफेक्ट होणं महत्त्वाचं नाही, तर कालपेक्षा थोडं बेटर होणं महत्त्वाचं आहे. बस मी एवढंच. ॲक्च्युली हा खूप वास्ट टॉपिक आहे, पण एवढं सुद्धा पुरेसं आहे. आता रात्रीची थोडीशी प्रिपरेशन करून ठेवली, ड्रायफ्रूट्स भिजत टाकले, सोबतच मी रोज चिया सीड्स सुद्धा घेते, त्या पण भिजत टाकते. आणि असा गेला आजचा माझा दिवस. डोकं माझं ठीक झालं होतं आणि आपल्या कामांना लागलो. थोडं बिझी राहिलो ना की कधी कधी होतं असं, पण कधी कधी गोळीशिवाय ऑप्शन नसतं. सो चला, आज जे काही मी तुमच्याशी शेअर केलं ते अगदी रॉ होतं. आणि ही अशीच असते रिअल लाईफ. म्हणजे माझ्या डोकेदुखी बाबतीत म्हणा किंवा रियांशबद्दल मी सांगितलं ते, किंवा परफेक्शन बाबतीत. सो तुम्हाला आजचा व्लॉग आय होप आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. बाय.